नमस्कार. मी किरण पिकन भुजबळ एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे, हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत. आणि कवयित्री आहेत कवयित्री लक्ष्मी यादव. हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत. तुला असतेच जर मोठे स्तन, तर तुलाही तुझ्या कपड्यांवरून दिसणाऱ्या स्तनांच्या आकाराची चर्चा करणाऱ्या तुझ्याच देशबांधवांची शरम वाटली असती. तुझ्या कपड्यातून त्यांनी तुझं शरीर आरपार नग्न करून पाहिलं. हे ऐकून तुझ्या अंगावर घृणेचे शहारे उमटले असते. तू असतास स्त्री, तर तुझ्या स्तनांच्या अब्रूचं मोल तू कोण आहेस यावरून ठरवलं गेलं असतं. वेश्येचे स्तन दिसले तरच किंमत, मुस्लिमचे दिसले तर हराम आहे, मातंग बाईचे तर आधीच बदनाम आहे. नाचणारणीचे टंच हवेत, बायकोचे इतर पुरुषाला दिसू नयेत. मंत्र्या संत्र्यांच्या पत्नीचे स्तन तर फारच मौल्यवान, लोकांना दिसले तर मंत्र्यांचीच अब्रू जाणार. तुला तुझी बायको सांभाळता येत नसेल तर जीव दे, असं लोक म्हणणार. मग तुझ्या लक्षात आलं असतं, पुरुषाच्या नजरेतील तुझं बाई म्हणूनच मूल्य. असतेच तुला मोठे स्तन पुरुषा, तर कुरवाळलं असतं त्यांना कित्येक पुरुषांनी तू घातलेल्या अंगभर कपड्यांमधून सुद्धा. धक्का दिला असता तुलाही गर्दीत कुणा अनोळखी पुरुषानं. नेमका स्तनांना त्यांचा स्पर्श होईल असा. आणि हसला असता तुझ्याकडे पाहून तो अगदीच निर्विकार बेफिकीर. तुलाही वाटली असती तुझ्या स्तनांची लाज उड्या मारताना चालताना. त्याच्या टोकांनी बिचाऱ्या पुरुषांच्या नजरा चाळवू नयेत म्हणून तूही घातल्या असत्या पॅडेड ब्रा खांदे तुटेपर्यंत. तूही धरला असतास स्वतःचा गळा आवळून खाली वागताना. तूही प्रयत्न केले असतेस रात्रंदिन तुझे स्तन कुणा पुरुषाच्या नजरेस पडू नयेत यासाठी. तुझ्या नितंबांच्या आकारानं ते संकोचले जातात. पुरुषांनी बनवलेली धर्मसंस्कृती भ्रष्ट होऊ नये म्हणून तू झाकत बसला असतास घोळदार कपड्यात स्वतःचं नॉर्मल शरीर. तुझ्या स्तनांना सावरणारी ब्रा पुरुष पाहतील या भीतीनं तू उन्हात सुकत घातली नसतीस. तुझ्या अंडरगार्मेंट सारखी. गल्लीत तुला एकट्याला पाहून आलं असतं कुणीतरी मागून झडप घालून चुरगाळलं असतं तुझ्या स्तनांना आणि पसार झालं असतं क्षणार्धात. या धक्क्यातून तू कधीच सावरला नसतास. तुला ती गल्ली आणि तुझे दुखरे स्तन रोज आठवत राहिले असते. तू उसाच्या फडात गवत काढत असताना तुझ्या स्तनांवर लक्ष ठेवून असणाऱ्या शेजारच्या बांधावरच्या एखाद्या दादानं साधला असता डाव. तुला काही कळण्याआधी तुला ढेकळात लोळवून तो बिनदिक्कतपणे निघूनही गेला असता. हो, तू रस्त्यावरून बायकोला घेऊन जाताना 4 पुरुष जमले असते हातात कॅमेरा घेऊन. चारी बाजूंनी खेचलं असतं. चारी बाजूंनी खेचले असते तुझे स्तन. मन भरेस्तोवर निर्दयीपणे तू जीव मुठीत धरून पळून गेला असतास पुन्हा कधीही त्या वाटेवर न येण्यासाठी. आले असते बार वेश्यालयात मोठ्या स्तनांचे असंख्य शौकीन. ओरबाडलं असतं तुझ्या स्तनांना दारू पिण्याच्या कागदी नोट्यांच्या पदल्यात.
तुझं माणूस पण मरताना पाहून डोळे मारले असते त्यांनी आनंदाने चित्कारत. रोज रात्री रस्त्याच्या कडेला दिव्याखाली तुझ्या वाढलेल्या स्तनांचा आकार दाखवत तूही उभा असतास. पुरुषांनी हातांनी चाचपून आकाराची खात्री करत मोजले असते तुझ्यासोबतचे मैथुनाचे दाम. कुणीतरी उरावर पस्त आहे म्हणून तूही दचकून उठला असतास. बेहिशेबी रात्री बेरात्री तूही खाल्ल्या असत्यास गोळ्या आणि मारले असतेस खेटे डिप्रेशनच्या गोळ्यासाठी डॉक्टरांकडे. तुलाही भीती वाटली असती प्रत्येक गल्लीबोळाची, उसाच्या फडाची, देवळाची, पुरुषांची. तू जपत राहिला असतास, स्वतःला सीता बनवून देत राहिला असतास अग्निपरीक्षा. मात्र पुरुष नागवत राहिले असते तुला भर दरबारात. मग श्रीकृष्णाच्या साडीनेही वाचवली नसती तुझी आबरू. अशा वेळी सगळेच पुरुष दुःशासन झाले असते. हे पुरुषा, एक गोष्ट नीट ऐक. तू बाई झाला असतास किंवा तुला मोठे स्तन असते तर तुझ्या स्तनांवर पुरुषांनीच झडप घातली असती, बाईनं नाही. बाईला कुणाचे स्तन किती मोठे, कुण्या बाई पुरुषानं काय कपडे घातले की न घातले यानं काहीही फरक नाही पडत. बरं झालं पुरुषा, तुला मोठे स्तन नाहीत. हेही बरंच झालं पुरुषा, तू स्त्री म्हणून जन्मला नाहीस, वाचलास. पण आता तू एक गोष्ट करू शकतो का बघ. तुला बाईसारखे मोठे स्तन असते तर असा विचार करून बाईच्या मोठ्या स्तनाचे भोग समजून घे. बाईला वाटू नये स्तनांचं ओझं, बाई असल्याचा होऊ नये पश्चाताप. तुझ्या निर्मळ नजरेनं करशील का आश्वस्त त्या बाईला? होय रे, तुझ्या निर्मळ नजरेनं करशील का आश्वस्त बाईला? देशील तुझी साथ फक्त माणूस म्हणून? जमेल एवढं जमव. तोवर मी चालत राहीन स्वतः निवडलेल्या वाटेवरून, एकटीच बिनधास्त. ही कविता होती कवयित्री लक्ष्मी यादवे.